तुमचं जीवन जगणं एवढंच अस्तित्व आहे, बाकी तुमच्या सगळ्या मान्यता आहे. ज्ञानोबराय म्हणतात मुक्त म्हणजे काय, विचारोनी अहंकार सांगायचे. फक्त त्यांनी पायाचा जो चवडा आहे तो फक्त मोकळा करायचा, तो मुक्त आहे. विचार मान्यता जी आहे तुमची या जगातली, जगासंबंधीची, फक्त 100 वर्षाकरता तुम्ही आलेले आहात. 25 वर्षापर्यंत कळत नाही, 50 नंतर कळून फायदा होत नाही. 50 वर्षाच्या सगळ्या माणसाला ज्ञानेश्वरी कळाली असं मत आहे, पण काही फायदाच नाही त्याचा, काही कर्तृत्व राहिलेलं नसतं. फक्त ते 25 वर्ष जे मधले जातात ना, त्याच्यामध्येच तो बांधलेला असतो, कर्तृत्ववान असतो. हा म्हणून हा विचारोनी अहंकार सांगण्याचे. ज्ञानोबांचा शब्द फार गोड आहेत. महाराज हा जर अहंकार सांगला तर काय होईल, आपली स्वस्ती सहज आपण केली. स्वस्ती शब्दाचा अर्थ आहे कल्याण. आपलं कल्याण आपण केलं, आपलं जीवन आपण धन्य केलं, आपले विचार आपल्या जीवनाला धन्य करून केलेत, आपली मान्यता आपल्याला मुक्त करून केली. जग समजायला लागलं, जग आवडायला लागलं, मग जगावर प्रेम करू वाटतं. इतका त्रास दिला ज्ञानोबराय तुकोबारायला जगाने, फरक पडला नाही काही. ना अभंगाच्या गोडीमध्ये फरक आहे, ना ओवीच्या कसमध्ये फरक आहे. जगावर प्रेम करण्याचं कळालं त्यांना. आपली स्वस्ती सहजे आपण केली, आपलं कल्याण आपण आपल्या पद्धतीने केलं. परिणाम काय झाला जीवनामध्ये, जग हे आनंदाने भरलं गेलं. आणि आनंदातून निर्माण झालेले जे शब्द आहेत त्याचं नाव आहे ज्ञानेश्वरी. वाचताना आनंद देते, चिंतन करताना आनंद देते, आणि आपल्या सगळ्या मान्यता जगाविषयी असणाऱ्या अंधश्रद्धा सगळ्या विमुक्त करते. अशी ही प्रसन्न वदना ज्ञानेश्वरी आपल्या पद्धतीनं आपल्याला शिकवते, आपल्या पद्धतीनं आपल्याला सांगते. ही ज्ञानेश्वरी जगामध्ये जे आपण ऐकत आहात. आणि ज्याला आपली स्वस्ती करायची असेल त्याची सुरुवात योगापासून सुरुवात होते, जो 6व्या अध्यायाचा मुख्य विषय आहे. आले कोणी आलं पाहुणे वगैरे येणार होते ना कोणी पाहुणे. म्हणून ज्ञानोबराय सांगतायत आपली स्वस्ती सहजे आपण केली. जो 6व्या अध्यायातला जो मुख्य विषय आहे त्या मुख्य विषयातलं एक सूत्र फार गोड आहे. सगळ्या डॉक्टर लोकांना पण ती शंका आहे मोठी की कुंडलिनी जागृत होते म्हणजे नेमकं काय असतं. डॉक्टर लोकांनी सगळं शरीर फाडलेलं असतं, प्रत्येक अवयव असा हातात घेऊन टेस्ट केलेला असतो, कुंडली कुठं सापडत नाही. आमचे 2-4 मुंबईचे डॉक्टर म्हणे महाराज कुंडली योग सांगतात, आम्ही शरीराचा अख्खे पार्ट चाळून काढलेले. कुंडली जागृत होते म्हणजे नेमकं काय होतं. ज्ञानोबांनी फार सुंदर सांगितलेलं आहे. जसं मन दिसत नाही तशी ती कुंडली दिसत नाही, पण मनाचं अस्तित्व आहे तसं त्या कुंडलीचं अस्तित्व आहे. आणि माणसाची सगळी ताकद आजच्या मितीला उदराजवळ आहे. सगळी ताकद मानली जाते, ती सगळी ताकद. आणि ज्या वेळेस साधक एक एक टप्पा पार करत, हे आत्ताचा जो योग आहे ना प्रचलित योग, हा वेगळा योग आहे. जो ज्ञानेश्वरीमध्ये योग सांगितलेला आहे समाधीचा, तो योग आहे. काय काय आता संप्रदाय असे विचित्र निघालेत, गेलं की ध्यानाला बसवतात. काय काही संप्रदाय आहेत, गेलं बसा ध्यानाला बसा. म्हणजे ध्यान काय, ज्याने आयुष्यात कधी कुठलीच धारणा केली नाही तो ध्यान काय करणार. बसा ध्यानाला, कारण कुठं लाईट असते, कुठं काय असतं. आणि एकदा डोळे झाकलेत, जेवढं वाईट असतं तेवढं आपल्या पुढे यायला लागतं. अहो काही चांगलं कधी विचार केलाच नाही. म्हणून योग शब्दाचे 8 अंग आहेत, 8 पायऱ्या आहेत. हे पहिला समजून घ्या. शम दम हे जे आहेत ना सगळ्या पायऱ्या आहेत त्या. आसन, प्राणायाम, प्रत्याहार ही धारणा आहेत. ध्यान कधी कितवी पायरी आहे. ध्यान 7वी पायरी. ध्यानाच्या अगोदर धारणा आहे. धारणा शब्दाचा अर्थ आहे मान्य, कोणाविषयी ध्यान करायचंय हे नक्की केलं पाहिजे. तुकोबारांनी टोमणा मारलेला आहे, शंख करसी ज्याच्या नावे त्याचे नावाचे नाही ठावे. भगवान 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 ज्याला म्हणून समाजामध्ये सांगितलं जातं त्याचं स्वरूपच याला माहीत नसतं. म्हणून अगोदर धारणा करावी लागते.
धारणेच्या अगोदर प्राणावर नियंत्रण करावं लागतं. प्राणायाम, प्रत्याहार. प्रत्याहार शब्दाचा अर्थ सगळी इंद्रिये शुद्ध लागतात. डोळे शुद्ध लागतात, कान शुद्ध लागतात. शुद्ध शब्दाचा असतं वॉश बेसिनमध्ये धुवायचं ते नाही बरं का. ज्ञानोबाने खूप सुंदर अर्थ केलेले आहेत. गुरुदाविलिया वाटा एवोन विवेक तीर्थ तटा धोनी मळकटा बुद्धीचा जेणे. जे पापाचे विचार, पापाची प्रवृत्ती लागलेली आहेत. डोळे बघा तुम्ही, पेपर आला ना, मला असं वाटत नाही की चांगल्या बातम्या वाचत असतील. किती ऍक्सिडेंट झाले, किती बलात्कार झाले, किती ठिकाणी दरोड, हे पहिलं वाचणार. काय भाग्यवान माणसं. याला म्हणतात बुद्धी ओढते कुठं, बुद्धी जाते कुठं तुमची. चांगलं ऐकण्याची सवयच नाही त्यांना. आणि जर एखाद्या दिवशी जर एखाद्या पेपरमध्ये ह्या दुर्घटना नसतील तर लगेच भाष्य करतो. हल्ली पेपरमध्ये काही चांगलं येत नाही, म्हणून पेपर वाल्याला सुद्धा विकल ते लिहावं लागतं. काय विकलं जातं. चांगलं जर ज्ञानेश्वरी वाचत नाहीत तर पेपर काय वाचणार आहेत महाराज. काय जीवनामध्ये. आणि काही काही न्यूज पण मी पाहतो, मला फार आश्चर्य वाटतं. एक अशा न्यूज देतात लोक, हे सगळे बोगस आहे, अंधश्रद्धा आहेत. अंधश्रद्धा निर्मूलन समितीनं असा अटॅक केला, तसा अटॅक केला, असं इतकं सुंदर सांगतात जसं काही ह्यांना देवाचा साक्षात्कार झाला. आणि तो कार्यक्रम संपला की लगेच त्यांचा कार्यक्रम होतो. नजर लागू नये म्हणून यंत्र विकत घ्या, आत्ता कॉल करा. नोकरी लागत नसेल तर रुद्राक्ष विकत घ्या. म्हणजे अंधश्रद्धा ते पसरवतात आणि दुसऱ्याच्या नावाने बोंबा मारतात. कधी टीव्हीचा अभ्यास करून पहा. आमकं यंत्र घ्या, तमकं यंत्र घ्या, स्लिम व्हायचं असेल तर हे वापरा, ते वापरा. एवढं जर असतं त्या डॉक्टर लोकांचं काय काम आहे. म्हणजे मूर्खपणा किती रुजलेला आहे. आपल्या इंद्रियांना कधी चांगलं ऐकण्याची सवयच नाही, म्हणून आपल्या जीवनामध्ये चांगलं कधी घडत नाही. ध्यान, धारणा ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या एवढ्या लवकर साध्य होणाऱ्या गोष्टी नाहीत. म्हणून प्रत्याहार, सगळ्या इंद्रियाची शुद्धी. मनाने चांगला विचार करावा. मन आपोआप वाईट विचार सोडून देतं महाराज. बुद्धीनं चांगला विचार करावा. बरं, बुद्धीने चांगला विचार केला, फायदा कोणाचा आहे. तुमचाच आहे. बुद्धीनं वाईट विचार केला, रावणाचं मंदिरच नाही महाराज. कुठेही जाऊन पहा, रावणाचं मंदिर नाही. रावणाला मानणारी लोक आहेत, एवढंच. रावणाचं मंदिर नाही. आणि चमत्कार सांगतो तुम्हाला, रामाच्या आणि रावणाच्या जीवनामध्ये युद्ध झालं, पण या दोघाच्या प्रकरणामध्ये भारतामध्ये पूजा केली जाते ती बजरंग बलीची. याचा काही संबंधच नव्हता दोघांशी. पत्नीचं अपहरण झालं रामाचं, मारला गेला रावण, आणि जगात पूजा होते हनुमंताची. प्रत्येक गावात पूजा आहे महाराज. मला असं एक गाव भारतात सापडत नाही जिथं हनुमंताचं मंदिर नाही. सगळ्या ठिकाणी हनुमंताचं मंदिर आहे, पण जिथं रामाचं मंदिर आहे तिथं हनुमंताचं आहे. पण हनुमंताचं आहे तिथं रामाची गरज. चमत्कार आहे. का? याचा अर्थ आहे प्रत्याहार, याचा अर्थ आहे धारणा. कसं देवाबरोबर वागलं पाहिजे, विचारशुद्धी कशी असली पाहिजे, निरपेक्षपणा कसा असला पाहिजे, नैतिकता जीवनामध्ये कसं असलं पाहिजे, याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे हनुमंतराय आहेत. का पूजा होते हनुमंतरायाची? आणि आपल्या महाराष्ट्रात तर वेगळंच आहे प्रथा. ज्याचं लग्न व्हायचं असतं ना, तो हनुमंताला भेट देऊन येतो. तुझं झालं नाही आतापर्यंत, आम्ही उरकून घेतो. काय असा संबंध कसा येतो, काय येतो? आता काही काही प्रथेचा मलाही अर्थ कळत नाही. हा भाग सोडून द्या. ठीक आहे, चालू आहेत प्रथा, लोक मानतात या गोष्टीला, आपण त्या गोष्टीला मान्यता देतो. दर्शन म्हणून ठीक आहे, कुठल्या देवाचं घेतं तर काय बिघडतं. म्हणून मान्यता जी मिळाली हनुमंतरायाला, ती विचारामुळं मान्यता मिळाली. विचारानं देव झाले, आचरणानं देव झाले. कुठेही गेलं तरी हनुमंताची पूजा आहे. याला म्हणतात नैतिकता. विचारोनी अहंकार सांडीजे, अहंकाराचा त्याग आहे. आणि इतकी मान्यता वेगळीत महाराज
काही काही गोष्ट अशा आहेत हनुमंताच्या जीवनामध्ये, आडमुठपणा पण तसा असतो बरं का, काही चिंता करू नका. मला एक प्रसंग जो आहे तो फार चांगला प्रसंग आहे, मूळ वाल्मिकी रामायणामधला आहे. लक्ष्मणाला शक्ती लागते आणि बिभीषण सांगतो की ही जी शक्ती लागलेली आहे याच्यावर उपाय फक्त एकालाच माहिती, सुषेण नावाच्या वैद्याला. जी बाकीची जी माकडं होती ना, सुग्रीव वगैरे, मग नक्की हा बिभीषण घरभेदी आहे, हा आपलं कल्याण करायला आलेला नाही, रावणाचा भाऊ आहे, आपल्याला बर्बाद करायला आलेला आहे. एक तर शक्ती लागली आणि ज्या वैद्याचं नाव सांगतो तो रावणाचा वैद्य आहे, आणि त्यांनी जर चुकीचं औषध दिलं तर इतरांचं डोकं बरं का. धारणा रामचंद्र प्रभू हनुमंताला सांगतायत, बिभीषण जसं सांगतायत त्या वैद्याला घेऊन ये. मध्यरात्र झालेली, हनुमंतराय गेलेत, बघितलं झोपलेला आहे वैद्य. आयुर्वेद शास्त्राच्या नियमाप्रमाणे मध्यरात्रीपर्यंत जागू नये, झोपलेला आहे. आता त्याला उठवायचं कसं बरं? उठवलं, यांनी जर आरडाओरडा केला त्याला न्यायचं कसं? पुन्हा भांडणं, घरासह उचललं. हनुमंतच येते, त्याला काय डोंगर उचलतात, याचं घर काय याला माहितीच नाही काय. घरासह उचलून सैन्यामध्ये, आणि मग बिभीषणाने जाऊन जागा केलं, उठा रामाच्या सैन्यात आलात. लंका मागे सुटली. सुषेण उतरले खाली, बघितलं हे काय सगळं. बिभीषणाला पाहिलं, समाधान वाटलं. ते सांगितलं लक्ष्मणाला शक्ती लागलेली आहे आणि तुमच्याशिवाय कोणी इलाज करू शकत नाही. बरं, त्या वैद्याने औषध कोणतं सांगावं? लंका आली कुठे? दक्षिणमध्ये. औषध सांगितलं उत्तरेकडे, हिमालयामध्ये, आणि ते पण सूर्योदयाच्या आत आणलं तर जगेल, नाही तर जगणार नाही. हनुमंताला सांगितलं, बघा ते काय सांगतात. हनुमंताची धारणा फार वेगळी. देवाने सांगितलं ना, अमक्या अमक्या ठिकाणी औषधी आहेत, संजीवनी बुटी आहे, गेले तिथे, कळेच ना. पुन्हा डोंगर उचलला आणि सुषेण वैद्याकडे आणून सांगितलं, बघा तुमचं कोणतं काय असेल औषध तेवढं काढून घ्या, बाकीचं मी जिथं तिथं ठेवून येतो. मग ते औषध काढलं, संजीवनी बुटी दिली, निघालं. त्या 4 प्रकारच्या संजीवनी बुटी ग्रुपला म्हणतात बरं का. वाल्मिकांनी फार सुंदर लिहिलेलं आहे. जखम भरून आणणारी, चैतन्य निर्माण करणारी, सांधणारी, अशा वेगळ्या वेगळ्या बुटीचे नाव आलेले. संजीवनी म्हणजे एक बुटी नाही, 4 बुटी आहेत त्या औषधी, त्याचा मिळून एक संजीवनी तयार होते. एकाला लावावं लागतं, एकीचा वास घ्यावा लागतो, एकाचा रस पाजावा लागतो, असं मोठं प्रकरण आहे ते. हे सगळं झाल्यानंतर हनुमंताला केलेल्या परिश्रमाला सार्थकपणा आला. लक्ष्मण शुद्धीवर आले. आता नेऊन सोडायची वेळ आली सुषेण वैद्याला. वैद्याने प्रश्न विचारला, हनुमंतराय माझी एक शंका आहे. म्हणे बोला. तुमचं जे काम आहे ते सगळं अफाटच काम आहे. तुम्हाला सांगितलं संजीवनी बुटी घेऊन या, तुम्ही डोंगर आणला. तुम्हाला सांगितलं वैद्याला घेऊन या, तुम्ही माझं घरच घेऊन आलात. आम्हाला उत्तर दिलं तर बरं होईल. हनुमंतराय म्हणले, काय देवा, तुम्हाला एकट्याला जर घेऊन आलो असतो, तुम्ही म्हणले असते औषधं घरी राहिले, हेल्पटा कोण मानणार? तुमच्या दवाखान्यासह तुम्हाला आणलेलं बरं. आणि डोंगर जो उचलून आणला, तुम्ही म्हणले असते याच्यात औषधीच नाहीत, पुन्हा एवढ्या लांब उत्तरेकडे जायचं कोणी, म्हणून तुझं काय असेल ते बघून घे. शेवटचा प्रश्न विचारला सुषेण वैद्याने, फार सुंदर विचारला. म्हणे मी वैद्य आहे, माझं कर्तव्य कर्म मी पूर्ण करणार आहे, पण मी असं ऐकलंय देव प्राप्त करायचा असेल तर संसार सोडावा लागतो, घर सोडावं लागतं. तुम्ही तर मला घरासह रामाकडे आणलं, देवाकडे आणलेत, माझा अर्थ कळला नाही. हनुमंतराय म्हणले, काय ज्याला देव पाहिजे असेल त्यांनी घर सोडावं, पण देवाला जो चालतो तो घरासह आलेला चालतो. त्याला घर सोडण्याची गरज, ही वैशिष्ट्यता वारकरी संप्रदायामध्ये आहे. इथे लग्नाचं बंधन नाहीये, जगण्याचं बंधन नाहीये,
व्यवसायाचं बंधन नाही. नलगती सायास जावे वनांतरा, सुखे येतो घरा नारायण. तुम्ही इतके चांगले वागा, इतकी चांगली विचारशक्ती ठेवा, इतकी चांगली धारणा ठेवा जीवनामध्ये की देवाला असं वाटलं पाहिजे की हा हवाय. आणि जेव्हा देवाला असं वाटतं ना की हा चांगला आहे, हवा आहे, देव स्वतः चालून येतात. त्याचं नाव आहे योग. आणि भगवान कृष्णाने स्वतः योग शब्दाची इतकी सुंदर व्याख्या केलेली आहे. तम विद्या दुःख संयोगम वियोगम योग संज्ञितम. योग म्हणजे काय? दुःखाचा वियोग होणे, याला योग म्हणतात. ही कृष्णाची व्याख्या आहे. दुःख संयोगम वियोगम योग संज्ञितम. योग योग म्हणजे काय? दुःखाचा जो संयोग आज आहे त्याचा वियोग होणं, दुःख जीवनामध्ये नसणं, याचा अर्थ आहे की योग. म्हणजे सुखाचा योग जीवनामध्ये यावा याच्याकरता सगळ्यांनी प्रयत्न करावेत. आज थोडे 5 मिनिटं कमी घेतो, राहिलेले 5 मिनिटं थोडे वाढवून देऊ. उद्याचा जो विषय आहे तो फार महत्वाचा आहे. हे जग निर्माण कसं झालेलं आहे, किती घटक आहे या जगामध्ये, आणि या जगामध्ये